नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो बघा, आपण PYQ सिरीज जी आहे आपली चालू आहे, त्याचाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर राहिलेलो आहोत. बघा, मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण जे हिस्ट्री, पॉलिटी, भूगोल याचे प्रश्न कव्हर केलेलेच आहे. आज बघा आपण एक नवीन जो आहे इकॉनॉमिक्सचा टॉपिक घेऊन आलेला आहोत. बघा, इकॉनॉमिक्सचा जर विचार केला मित्रांनो तर खूप काही प्रश्न पोलीस भरतीला येत नाही. मोजून 1 किंवा 2-3 प्रश्न तुम्हाला पडतात, पण ते प्रश्न खूप इझी राहते आणि इझी कव्हर करणं सुद्धा आपल्याला पॉसिबल राहणार आहे. तर तेच प्रश्न आपण चांगल्या लेवलनं जे आहे अंडरस्टँड जर केले, PYQचं प्रॉपर जर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येणार कोणत्या स्वरूपाचे प्रश्न पडतात आणि कोणत्या स्वरूपाचे प्रश्न पडत नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण जे आहे इकॉनॉमिक्समधला एक कर प्रणाली नावाचा टॉपिक आहे, त्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तेच प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला कव्हर करू. बघा, आज जो आपण कर प्रणाली नावाचा बँकिंग मधला एक टॉपिक राहणार आहे किंवा आपल्या अर्थशास्त्रामधला एक टॉपिक राहणार आहे, तो आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. कर प्रणालीमध्ये जेवढे पण आतापर्यंत प्रश्न आले आहेत ते प्रश्न आपण या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. बघा रे, आजच्या लेक्चर सुरुवात करताना एक कॉट आहे तुम्हाला. बघा, एक्सक्युजेट डोंट गेट रिझल्ट. तुम्हाला माहित आहे स्पर्धा परीक्षा तयार करताना मॅक्झिमम लोक जे कारण देतात, तर कारण देणारे लोक कधी यशस्वी होत नाही. म्हणून हा एक कॉट आहे तुम्हाला. बघा, एक्सक्यूज डोंट गेट रिझल्ट. तुम्ही कोणत्याही कारणाने एक्सक्यूज देऊ नका. आपल्याला जर पोलीस भरतीमध्ये लागायचं आहे, नोकरीवर लागायचं आहे, तर एक्सक्यूज न घेता तुम्हाला तयारी करावी लागेल. आणि जे एक्सक्यूज देणारे लोक आहेत ते कधी यशस्वी होत नाही. म्हणून हे आज तुमच्या पॉझिटिव्हिटीसाठी बघा, एक्सक्यूज डोंट गेट रिझल्ट म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे का कोणतेही एक्सक्यूज न देता आपल्याला पुढची जी आहे तयारी कंटिन्यू करत राहायची आहे. बघा, आजचा जो मित्रांनो आपल्याला पहिला प्रश्न जो तुम्हाला विचारण्यात आलेला आहे तो बघा रे, अहिल्यानगर पोलीस 2024 हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. प्रश्न काय लक्षात द्या. बघा, प्रश्न सिंपल आहे. वस्तू आणि सेवा कराशी म्हणजे बघा रे GST संबंधी घटना दुरुस्ती कोणती? अहिल्यानगरला प्रश्न आला आहे का GST संबंधी कोणती घटना दुरुस्ती आहे? लक्षात घ्या रे, 101वी घटना दुरुस्ती जी आहे ती GST संबंधी राहणार आहे. 101. आता GST म्हणजे समजून घ्या काय आहे. सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला या टॅक्सवर पडते GST. सर्वात पहिले बघा रे, GSTचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बघा, सर्वात पहिले GST म्हणजे होते गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. यासाठी झाले आहे रे 101वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवायचं आहे. यासाठी जर म्हटलेला 101वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आणि विधेयक जर विचारलं लक्षात ठेवा, विधेयक होते 122वे विधेयक. ते विधेयक जर म्हटलं तर 122वे विधेयक राहणार आहे. आणि घटना दुरुस्ती होती 101वी घटना दुरुस्ती, जे लागू झाली बघा 1 जुलै 2017. तर 1 जुलै 2017 ही लागू झालेली आहे. म्हणून बघा 1 जुलै हा दिवस आपण GST दिवस म्हणून जे आहे दरवर्षी साजरा करतात. तर दरवर्षी आपण बघा 1 जुलै हा दिवस मित्रांनो 1 जुलैला GST डे म्हणून साजरा केला जाते, कारण याच दिवशी बघा GST लागू झालेला आहे. पुढे GST लागू करणारा बघा पहिला देश ज्याने GST हा कर लागू केलेला होता तो आहे रे फ्रान्स. लक्षात घ्या, फ्रान्सने 1954 पहिल्यांदा GST लागू केलेला आहे. तर पहिला देश विचारला तर फ्रान्स. पहिले राज्य, आता लक्ष द्या, भारतामध्ये पहिलं राज्य ज्यांनी आपल्या इथे जो आहे हा कर लावलेला होता ते राज्य होतं आसाम. तर लक्षात घ्या रे, आसाम नावाचं जे राज्य आहे पहिल्यांदा यांनी आपल्या इथे लक्षात ठेवायचं आहे GST जे आहे तो लावलेला होता. तर आसामने पहिल्यांदा, देश विचारला तर फ्रान्स, राज्य विचारलं तर आसाम. एक समिती बघा रे, विजय केडकर समिती. लक्षात घ्या, विजय केडकर समिती नेमली होती 2002ला, ज्याचा अहवाल आला 2004ला. आणि या समितीने शिफारस केली होती की भारतामध्ये GST जो आहे तो कर प्रणाली लागू व्हायला पाहिजे. विजय केडकर समिती 2004. पुढे महत्वाचं आता याच्यात चेंजेस झाले बघा रे. कर स्लॅब विचार तुम्हाला, कर स्लॅब म्हटलं तर आता बदलले आहे. जुने कोणते होते लक्षात ठेवा बघा, 5, 12, 18, 28 4 होते जुनेमध्ये. पहिला होता 5, दुसरा 12, तिसरा 28. लक्षात ठेवा 5, 12, 18 आणि चौथा होता 28. या प्रकारे 4 कर स्लॅब होते. आता हे राहिले नाही. आता लक्ष द्या किती राहिलेले आहे. सर्वात पहिले आहे 5%, त्यानंतर आहे 18% आणि एक आला आता नवीन बघा
40%, तीनच कर स्लॅब आता राहिलेले आहेत. एक होता 5, दुसरा आहे 18 आणि तिसरा आहे 40. तर 5, 18 आणि 40 लक्षात घ्या, तीनच कर स्लॅब जे आहे आताच्या कंडिशन मध्ये राहिलेले आहे. विचार तुम्हाला पुढे जीएसटी नंबर लक्षात ठेवा रे. जीएसटी नंबर जो आहे मित्रांनो हा 15 अंकी राहणार आहे. तर 15 अंकी लक्षात ठेवायचा आहे जीएसटी नंबर राहत असते. तर टोटल 15 अंकी आपला जीएसटी नंबर राहते. त्यापैकी 2 पहिले राज्याचे कोड, एक पॅन नंबर राहते 10 अंकाचा, मग उद्योग कोड, रिक्त कोड आणि चेक कोड, अशा प्रकारे टोटल बघा 15 अंकाचा जीएसटी नंबर राहणार आहे. एवढी जरी माहिती तुम्हाला जीएसटी संबंधी असेल तर सगळे जीएसटीचे प्रश्न कव्हर होऊन जातात. सर्वात जास्त प्रश्न जीएसटी या टॅक्सवर विचारण्यात आलेला आहे. पॉईंट कव्हर करून ठेवा. बघा रे, पहिल्यांदा जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. घटना दुरुस्ती म्हटलं तर 121 घटना दुरुस्ती 2016 आणि त्याचे विधेयक बघा 122वे विधेयक जर लागू झालं म्हटलं तर 1 जुलै 2017 ला लागू झालेला आहे. म्हणून हा दिवस राहते जीएसटी दिवस. तारीख होती 1 जुलै 2017. पहिला देश फ्रान्स 1954. पहिलं राज्य आसाम. समिती होती विजय केडकर समिती 2004. नवीन कर स्लॅब बघा 5, 18 आणि 40. आणि लास्ट पॉइंट आहे जीएसटी नंबर किती अंकी राहते, तो 15 अंकी लक्षात ठेवा रे. जीएसटी नंबर आपल्याला राहणार आहे. क्लिअर आहे. तर प्रश्न होता वस्तू आणि करासंबंधी, वस्तू आणि सेवा करासंबंधी कोणती घटना दुरुस्ती आहे, 121 घटना दुरुस्ती राहणार आहे. चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न बघा तुम्हाला सोलापूर ग्रामीण 2024 आणि गडचिरोली पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे. अर्थसंकल्प 2024 मध्ये आयकराचे सर्वाधिक कपात दर काय होते. सर्वाधिक कपात दर लक्षात ठेवायचा आहे कोणता राहणार आहे, तो दर आहे 30%. आपल्या इथे आजही लक्षात ठेवा आयकर 30% सर्वाधिक राहणार आहे. आता सर्वात पहिले बघा आयकर म्हणजे काय, तर बघा रे याला म्हणते इन्कम टॅक्स. आयकरचं दुसरं नाव जर म्हटलं तर इन्कम टॅक्स. तर बघा व्यक्तीने कमवलेल्या उत्पन्नावर, लक्षात घ्या रे, व्यक्तीने कमवलेल्या उत्पन्नावर लागणारा कर. जो व्यक्ती पैसा कमवते त्या व्यक्तीने कमवलेल्या उत्पन्नावर लागलेला कर याला म्हणते आयकर. आयकरचा अर्थ बघा व्यक्तीने कमवलेल्या उत्पन्नावर लागणारा कर म्हणजे आयकर. आणि हा एक बघा रे डायरेक्ट टॅक्स म्हणजे बघा हा एक प्रत्यक्ष कर आहे, लक्षात घ्यायचं आहे. आयकर जो आहे तुम्हाला प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स राहणार आहे. आणि इन्कम टॅक्स कधी लागते तर व्यक्तीने कमवलेल्या उत्पन्नावर जो आहे लागणारा हा कर राहणार आहे, ज्याचं नाव होतं इन्कम टॅक्स. सर्वात जास्त बघा आता जे कर स्लॅब किती आहे 5, त्याच्यानंतर आहे 10, 15, 20, 25 आणि 30%. आजही सुद्धा लक्षात ठेवा आपण बघा 30% सर्वाधिक राहणार आहे. 5, 10, 15, 20, 25 आणि 30% 2025-26 नुसार सुद्धा 30% सर्वाधिक कराचा दर आहे. मागच्या वेळेस सुद्धा बघा कराचा दर 30% सर्वाधिक राहिलेला आहे. आता पहिल्यांदा आपण लक्षात ठेवा 1860 ला पहिल्यांदा आकारला. लक्षात ठेवा 1860 ला याला पहिल्यांदा आकारलेला आहे. ते व्यक्ती होते जेम्स विल्सन. तर पहिल्यांदा जेम्स विल्सनने 1860 ला इंग्रजांच्या काळामध्ये लक्षात ठेवा पहिल्यांदा हा कर लावला होता इन्कम टॅक्स. आजही सुद्धा व्यक्तीने कमवलेल्या उत्पन्नावर हा टॅक्स लागत असते. लक्षात ठेवायचा आहे 30% जो आहे तो 2024 ला होता. यावर सुद्धा सर्वाधिक टॅक्सचा दर जर विचारला मित्रांनो 30% कराचा दर राहणार आहे. तर प्रश्न होता सोलापूर ग्रामीण गडचिरोली पोलीसला सुद्धा आपल्याला प्रश्न आलेला आहे का अर्थसंकल्प 2024 मध्ये आयकराचा सर्वाधिक दर 30% मित्रांनो हा दर आपल्याला राहणार आहे. समजलाय. चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. तिसरा जो प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला बघा ठाणे पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे. बघा रे खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजिला जातो. लक्षात ठेवा केंद्र शासनाकडून योजिला जातो म्हणजेच वसूल केला जातो पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो. बघा यांनी काय म्हटलं आहे असा कोणता कर आहे का जो कर बघा केंद्र सरकारकडून वसूल केला जाते. वसूल करणारा जर म्हटलेला केंद्र सरकार लक्षात ठेवा आणि त्याचा वाटा जो आहे तो राज्यांनाही दिला जाणार आहे. तो कोणता कर राहणार आहे त्याला म्हणते बघा ऑप्शन नंबर 1 आहे रे प्राप्ती कर. तर लक्षात ठेवा याचं उत्तर जर म्हटलं तुम्हाला ऑप्शन नंबर 1 जो आहे तो राहणार आहे प्राप्ती कर. तर प्राप्ती कर म्हणजे होते वैयक्तिक आयकर. तो वैयक्तिक जो आयकर राहणार आहे त्यालाच म्हणते प्राप्ती कर. आणि प्राप्ती कर लक्षात ठेवा मित्रांनो याला आकारते कोण केंद्र सरकार पण त्याचा वाटा राज्यांना सुद्धा जाणार आहे. तर तोच कर म्हणजे प्राप्ती कर. ठाणे पोलीस 2024 ला जो आहे तो प्रश्न आलेला आहे. कॉर्पोरेशन कर म्हणजे बघा रे कंपनी कर. हा विचार तुम्हाला कंपनी कर हा सुद्धा बघा प्रत्यक्ष कर आहे म्हणजे डायरेक्ट टॅक्स राहणार आहे. कंपनी कर लक्षात ठेवा प्रत्यक्ष किंवा डायरेक्ट टॅक्स.
आणि कंपनीने कमविलेल्या नफ्यावर, बघा इकडे, कंपनीने कमविलेल्या नफ्यावर, तर कंपनी जो काही नफा कमवणार आहे त्या नफ्यावर जो टॅक्स लागणार आहे तो राहते कॉर्पोरेशन टॅक्स, त्यालाच म्हणते कंपनी कर. तर कंपनीने कमवलेल्या नफ्यावर त्यांचं वार्षिक उलाढालशी काही संबंध नाही, नफा झाला पाहिजे. 5 करोडची जर तुम्हाला लक्षात ठेवा वार्षिक उलाढाल झाली त्याच्याशी काही संबंध राहत नाही. जर कंपनीला नफा झाला, जेवढ्या रुपयाचा नफा होणार त्याच्यावर जो कर लागते त्याला म्हणजे कॉर्पोरेशन कर किंवा कंपनी कर. यात दोन राहते बघा, पहिल्यांदा देशी कंपन्या आणि एक राहते परदेशी कंपन्या. बघा दोघांवर वेगळ्या लागते, एक राहते देशी कंपन्या, एक राहते परदेशी कंपन्या. परदेशी कंपन्यावर सरसकट बघा रे 40% आपण जो आहे कॉर्पोरेशन टॅक्स लावत असतो आणि देशी कंपन्यामध्ये प्रकार पडते, जसं 15%, 22%, 25% आणि 30%. पण परदेशची जर कंपनी असेल, बाहेरची कंपनी, सरसकट त्यांच्या उत्पन्नाच्या 40% पैसा जो आहे लक्षात ठेवा कॉर्पोरेशन कर किंवा कंपनी कर म्हणून जो आहे तो आपण वसूल केला जाणार आहे. हा एक प्रकारचा प्रत्यक्ष करच आपल्याला असते. तर प्रश्न तुम्हाला याचं उत्तर येते बघा, प्राप्ती कर किंवा वैयक्तिक आयकर जो आहे. ठाणे पोलीस 2024 ला जो आहे हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. क्लिअर आहे? चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न बघा रे, अहिल्यानगर चालक 2024 ला मित्रांनो हा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे. बघा रे, प्रश्न होता वांचू समिती कशा संबंधित आहे. बघा याने प्रश्न नंबर तुम्हाला 4, वांचू समिती जे राहणार आहे ते कशा संबंधी आहे म्हणून आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न सिंपल आहे, उत्तर बघा प्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष करासंबंधी जे समिती नेमण्यात आलेली आहे ती आहे रे वांचू समिती. विचार तुम्हाला वांचू समिती कशा संबंधी आहे, प्रत्यक्ष कर. आता समित्या लक्षात ठेवा, 2-3 तरी माहित पाहिजे. सर्वात पहिले एक आहे रे विजय केडकर समिती. बघा इथे विजय केडकर समिती, फेमस समिती आहे विजय केडकर समिती. बघा हे आहे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष कर समिती. लक्षात ठेवायचं आहे, अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष कर समिती जर म्हटलं ते राहणार आहे विजय केडकर समिती. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर समिती राहणार आहे. या समितीने मित्रांनो बघा का भारतात जीएसटी कर प्रणाली लागू करा पहिल्यांदा शिफारस करणारी समिती आहे विजय केडकर समिती. पुढे एक बघा रे राजा चलैया समिती. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट, खूप वेळा याच्यावर प्रश्न विचारते. राजा चलैया समिती जे आहे 1991 ला नेमण्यात आलेली समिती आहे. राजा चलैया समिती 1991. आणि ही समिती बघा हिचं नाव आहे रे कर सुधारणा समिती. महत्वाची समितीपैकी एक लक्षात ठेवा, कर सुधारणा समिती. सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक किंवा आता म्हणतो MPSC आयोगाने सुद्धा बघा खूप वेळा या समितीवर प्रश्न विचारलेला आहे. तर राजा चलैया समिती जर लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं का राजा चलैया समिती कोणती राहणार आहे, तर राजा चलैया समिती बघा कर सुधारणा समिती राहणार आहे. पुढे बघा रे LK झा समिती, तिसऱ्या नंबरला महत्वाची आहे LK झा समिती. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला खूप वेळा विचारते का LK झा समिती जे आहे त्याची स्थापना कशा संबंधी झालेली आहे. लक्षात घ्या रे, LK झा समिती म्हटलं तर अप्रत्यक्ष करासंबंधी जी आहे ही समिती राहणार आहे. अप्रत्यक्ष कर. तर अप्रत्यक्ष करासंबंधी मित्रांनो जी समिती राहणार तिचं नाव आहे LK झा समिती अप्रत्यक्ष कर. 3 झाल्या बघा. विजय केडकर समिती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करासंबंधी आहे. महत्वाची आहे राजा चलैया समिती 1991 कर सुधारणा समिती. आणि LK झा समिती बघा अप्रत्यक्ष करासंबंधी आलेली आहे रे LK झा समिती. प्रश्न होता वांचू समिती कशा संबंधी आहे, तर वांचू समिती मित्रांनो प्रत्यक्ष करासंबंधीची समिती राहणार आहे. तर अहिल्यानगर चालक 2024 ला प्रश्न आलेला आहे. पुन्हा जो आहे रिपीट अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते. कव्हर करून ठेवायचे प्रश्न, सिंपल राहतात, समजले तो. क्लिअर आहे? चला पुढे नेक्स्ट प्रश्न. हा बघा रे, हा प्रश्न तुम्हाला बघा अमरावती ग्रामीण, पुणे ग्रामीण आणि 2 SRPF 2018 3 वेळा हा प्रश्न आपल्याला रिपीट झालेला आहे. मी पहिले तुम्हाला सांगितलं आहे जास्तीत जास्त प्रश्न GST वर रिपीट होतात, म्हणून GST चांगला डिटेलमध्ये करून ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिल्या प्रश्नात आपण त्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. बघा 121 घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषया संबंधित आहे. बघा रे 121 म्हटलं तुम्हाला माहिती आहे वस्तू आणि सेवा कर GST. तर GST संबंधित लक्षात ठेवा ही घटना दुरुस्ती राहणार आहे 121 घटना दुरुस्ती. आणि विधेयक बघा रे, विधेयक जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा मित्रांनो, विधेयक जर म्हटलं तर 122वे विधेयक राहणार आहे. GSTचं विधेयक म्हटलं तर 122वे विधेयक 1 जुलै 2017 ला ती लागू झालेली आहे.
तर 1 जुलै 2017ला जीएसटीचं विधेयक लागू झालं, म्हणून हा दिवस जीएसटी दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा करतो. विधेयक होते 122वे. शिफारस केली होती याची लक्षात ठेवा, विजय केडकर समिती. महत्वाचा आहे, विजय केडकर समिती. विजय केडकर समितीने मित्रांनो बघा याची शिफारस केलेली आहे. शिफारस करणारे विजय केडकर समिती. कर स्लॅब मी सांगितले, नवीन कर स्लॅब बघा रे कोणते कोणते राहणार आहे. तर पहिला होता बघा 5%, त्यानंतर आहे 18%, त्यानंतर आहे 40%. लक्षात ठेवा 5%, 18%, 40% हे नव्याने कर स्लॅब राहणार आहे. तर तीनच कर स्लॅब आहे, 5%, 18%, 40%. शिफारस विजय केडकर. लागू झाला 1 जुलै 2017. आणि विधेयक जर म्हटलं 122वे विधेयक. पुढे जीएसटी नंबर सुद्धा सांगितला होता, तो नंबर राहते रे 15 अंकी. जीएसटी नंबर फक्त बघा 15 अंकी राहणार आहे. 15 अंकी जीएसटी नंबर राहते. 101वी घटनादुरुस्ती वस्तू आणि सेवा कर संबंधी आहे. आता घटनादुरुस्तीच्या विषयाला, तर घटनादुरुस्ती माहित पाहिजे बघा रे. घटनादुरुस्ती भाग 20 आणि कलम जर विचारला लक्षात ठेवा, कलम 368 मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला घटनादुरुस्ती राहणार आहे. भाग 20 कलम 368. कुठून स्वीकारला तर बघा दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका नावाचा जो देश राहणार आहे मित्रांनो, त्या देशापासून आपण ही पद्धत स्वीकारली आहे, घटनादुरुस्तीची पद्धत स्वीकारली. दक्षिण आफ्रिका. भाग 20 कलम 368. तर भाग 20 कलम 368 दक्षिण आफ्रिकेहून आपण स्वीकारण्यात आलेली आहे घटना दुरुस्तीची पद्धत. पुढे आतापर्यंत टोटल बघा रे 106 घटना दुरुस्त्या झाल्या. लक्षात घ्यायचं आहे, आतापर्यंत 106 जे आहे टोटल घटना दुरुस्त्या झालेल्या आहे. आणि 106वी घटना दुरुस्ती आपल्याला माहित पाहिजे. लोकसभा आणि विधानसभेत किंवा दिल्ली विधानसभेत महिलांना 33% आरक्षण मित्रांनो या घटना दुरुस्तीनं प्रदान करण्यात आलेलं आहे. 106 घटना दुरुस्त्या आतापर्यंत झाल्या. पहिली घटना दुरुस्ती 1951 आणि लास्ट मध्ये बघा आता 106वी घटना दुरुस्ती झालेली आहे. तर तुम्हाला प्रश्न होता 101वी घटना दुरुस्ती, तर जीएसटी संबंधी घटना दुरुस्ती राहणार आहे. जीएसटी बरोबर लक्षात ठेवा, याला प्रश्न विचारतात. चला पुढे नेक्स्ट बघा. हा प्रश्न तुम्हाला बघा मुंबई पोलीस 2023 ला प्रश्न आलेला आहे. एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून आकारला जातो. एकाच राज्यात म्हटलं तर सीजीएसटी, सेंट्रल जीएसटी. लक्षात ठेवा रे, एकाच राज्यात जर कर जर किंवा व्यवसाय होत आहे सेंट्रल जीएसटी आकारला जाते. पुढे एचजीएसटी राज्य सरकार आकारते. लक्षात ठेवा, एचजीएसटी जर म्हटलं तुम्हाला राज्य सरकार आकारते. आणि यूटीजीएसटी लक्षात ठेवा, तर हा तुम्हाला महत्वाचा बघा रे, केंद्रशासित प्रदेशातील व्यापारावर. तर लक्षात घ्या, केंद्रशासित प्रदेशातील जो व्यापार आहे त्या व्यापारावर लक्षात ठेवा मित्रांनो हा जीएसटी लागणार आहे यूजीएसटी. सीजीएसटी एकाच राज्यात, एसजीएसटी राज्य सरकार आकारते, यूटीजीएसटी बघा केंद्रशासित प्रदेशातील व्यापारावर. आणि जर बघा व्यापार दोन किंवा एकापेक्षा अधिक, दोन किंवा दोनपेक्षा अधिक राज्यात जर होत असेल तर त्या ठिकाणी बघा आयजीएसटी आकारल्या जाते. जर व्यापार 2 राज्यात जर होत असेल किंवा 2पेक्षा अधिक राज्यात जर व्यापार होत आहे तर त्यावेळेस आयजीएसटी इंटिग्रेटेड जीएसटी जो आहे तो आकारल्या जाते. तर जीएसटीचाच प्रश्न होता. मुंबई पोलीस 2023 ला जो आहे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. वारंवार मी एक गोष्ट सांगते तुम्हाला का जीएसटीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न पडतात, मग जीएसटी अंडरस्टँड करून चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा. चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा रे, कुसडगाव एसआरपीएफ 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, 2004 साली जीएसटी हा कर कोणत्या समितीने सुचवला होता? मागच्या 2 प्रश्नामध्ये आपण डिटेलमध्ये याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. जीएसटी कर ज्या समितीने सुचवला त्याचं नाव आहे रे विजय केडकर समिती. लक्षात ठेवा, विजय केडकर समितीने बघा 2004 ला जो आहे हा कर सुचवण्यात आलेला होता, विजय केडकर समिती. तर बघा काय होते, 2002 ला FRBM कार्यगट नेमला होता, ज्याचे अध्यक्ष होते विजय केडकर, ज्यांचा अहवाल आला 2004. आणि 2004 ला यांनीच सांगितलंय, विजय केडकर समितीने सुचवलं की तुम्ही बघा जीएसटी हा कर लागू करा. लक्षात ठेवा रे, यांनी सुचवलंय का जीएसटी हा कर जो आहे लागू करावा. सांगणारी समिती विजय केडकर समिती 2004. या समितीच्या शिफारशीं पुढे बघा 122 विधेयक मांडण्यात आलं. 1 जुलै 2017 ला ते लागू झालं आणि भारतात 1 जुलै 2017 ला जीएसटी कर जो आहे तो लागू झालेला आहे. हा प्रश्न बघा आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला. मग प्रश्न
महत्वाचा ठरते. क्लिअर आहे? चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. जीएसटीचे पूर्ण रूप काय? हा आता सिंपल प्रश्न आहे. मुंबई कारागृह 2024 ला, धुळे पोलीस 2017 ला पूर्ण प्रश्न येऊन गेलेला आहे. तर जीएसटीचे बोल आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा ऑप्शन नंबर 3 बघा रे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जी म्हणजे गुड्स, एस म्हणजे होते सर्व्हिस आणि टी म्हणजे आहे टॅक्स. जीएसटी, जी वरून आहे गुड्स, एस वरून आहे सर्व्हिस, टी वरून टॅक्स. 101वी घटना दुरुस्ती 2017 ला लागू झाली आहे, 1 जुलै 2017. 15 अंकी जीएसटी नंबर राहते. आणि जीएसटीचा फुल फॉर्म जर म्हटलं तुम्हाला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, मराठीमध्ये याला म्हणते वस्तू व सेवा कर. लक्षात घ्या रे, वस्तू आणि सेवा कर म्हणून ओळखला ते जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर. जी वरून गुड्स, एस वरून सर्व्हिस, टी वरून टॅक्स, मराठीमध्ये याला म्हणते वस्तू आणि सेवा कर. तर जीएसटीचाच प्रश्न आहे, सिंपल प्रश्न आहे. चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. जळगाव पोलीस 2016, सोलापूर SRPF आणि मुंबई पोलीसला म्हणजे आतापर्यंत 3 वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा रे, खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे ज्याला म्हणते डायरेक्ट टॅक्स? बघा रे, प्रत्यक्ष कर किंवा डायरेक्ट टॅक्स कोणता राहणार आहे तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सिंपल उत्तर याचं आयकर. आयकर म्हणजे काय? इन्कम टॅक्स. ऑलरेडी बोललोय आपण. बघा रे, इन्कम टॅक्स कधी लागते तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा, व्यक्तीने कमविलेल्या, बघा, व्यक्तीने कमविलेल्या उत्पन्नावर, लक्ष द्या मित्रांनो, व्यक्तीने कमवलेल्या उत्पन्नावर जो कर लागते त्याला म्हणते इन्कम टॅक्स, म्हणजे तो झालाय आयकर. भारतात आकारला ते बघा 1860 पासून भारतामध्ये आकारला जाते. तो व्यक्ती होता रे जेम्स विल्सन. तर जेम्स विल्सनने पहिल्यांदा हा कर लावला होता 1860 ला. आपल्या इथे कर लावलेला आहे कोणता म्हटलेला? आयकर, ज्याला म्हणते इन्कम टॅक्स. पुढे लक्षात घ्यायचं आहे बघा, इन्कम टॅक्सचा विचार केला सर्वाधिक दर आज सुद्धा बघा 30% जो आहे तो सर्वाधिक दर राहणार आहे. 30%, 5, 10, 15, 20, 25 आणि 30. तर सर्वोच्च कराचा दर लक्षात ठेवा मित्रांनो, 30% जो आहे तो सर्वोच्च कराचा दर राहणार आहे. आणि व्यक्तीने कमवलेल्या उत्पन्नावर लागणारा टॅक्स म्हणजे ते आयकर, इन्कम टॅक्स, 30% जो आहे तो सर्वाधिक राहणार आहे. पुढे केंद्रीय अबकारी कर तुम्हाला माहित आहे, हा आता जीएसटी मध्ये तुम्हाला सेवा कर सुद्धा आता जीएसटी मध्ये वर्क झालेला आहे. वॅट, वॅटचा फुल फॉर्म बघा रे, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. वॅट म्हणजे ते लक्षात घ्यायचं आहे व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. जेवढं तुमचं व्हॅल्यू ऍड होणार तेवढ्या याच्यावर जो टॅक्स लागते त्याला म्हणते व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. भारतात आज सुरू झाला होता बघा 1 एप्रिल 2005. तर 1 एप्रिल 2005 ला भारतात जो आहे किंवा महाराष्ट्रात वॅट सुरू झालेला आहे. आणि वॅट लागू करणारं पहिले राज्य, फर्स्ट राज्य लक्षात ठेवा हरियाणा. तर वॅट जे आहे सुरू करणारं पहिलं राज्य राहिलेलं आहे हरियाणा, वॅट लागू करणारे. तर वॅट लागू करणारे पहिले राज्य हरियाणा. 1 एप्रिल 2005 ला पूर्ण भारतात हा वॅट लागू झालेला होता. आणि इन्कम टॅक्स म्हणजे व्यक्तीने कमवलेल्या उत्पन्नावर लागणारा टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स. 30% जो आहे तो सर्वाधिक आता वसूल केला जाते. क्लिअर आहे? चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न बघा तुम्हाला पुणे शहरलाच 2 वेळा प्रश्न येऊन गेला 16 आणि 17. खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? आता केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे म्हणजे काय? ज्यातून केंद्र शासनाला पैसा मिळते, उत्पन्न मिळते, साधन कोणतं आहे? आता सांगितलं आहे शेतसारा नाही, व्यवसाय कर नाही, वाहन कर नाही, आयकर. आयकर जो आहे त्यांचा मोठा एक स्रोत राहणार आहे ज्यामधून सर्वात जास्त पैसा गव्हर्नमेंटला या माध्यमातून मिळते. तर मेन स्रोत जर म्हटलं तुम्हाला आयकर, तर केंद्र सरकारच्या महत्वाच्या स्रोतापैकी एक स्रोत जर कोणता आहे? आयकर जो आहे तो राहणार आहे ऑप्शन नंबर 1. पुणे शहर 2016 आणि 17 दोन्ही वर्षी विचारलेला आहे. चला पुढे अहमदनगर आणि गडचिरोलीला सुद्धा प्रश्न आला रे. अहमदनगर पोलीस 2018 लक्षात ठेवा आणि हा 2017 प्रश्न येऊन गेलेला आहे. जीएसटी वस्तू व सेवा कर हा आहे, लक्षात घ्या रे. वस्तू आणि सेवा कर हा अप्रत्यक्ष कर राहणार आहे, लक्षात ठेवायचा आहे. याला म्हणते इनडायरेक्ट टॅक्स. लक्षात घ्या, इनडायरेक्ट टॅक्स तुम्हाला माहिती आहे, लक्षात ठेवायचा. इनडायरेक्ट टॅक्स ज्याचा कराचा बोजा सामान्य लोकांकडून वसूल करतात, ग्राहकांकडून, तो राहते कोणता टॅक्स? इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये बघा पहिले तर तुम्हाला जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. त्यानंतर आहे मनोरंजन शुल्क. मनोरंजन शुल्क सुद्धा लक्षात ठेवायचं एक प्रकारचं इनडायरेक्ट टॅक्स राहणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला पुन्हा म्हटलं बघा सेवा कर हा इनडायरेक्ट टॅक्स होता, आता राहिलाय का? नाही, याला जीएसटी मध्ये वर्क केलेला आहे. त्यानंतर विक्री कर आहे, विक्री कर मध्ये 2 आहे,
विक्री कर सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवा, केंद्रीय विक्री कर आणि राज्य विक्री कर हे सुद्धा इनडायरेक्ट टॅक्स मध्ये जो आहे ते मोडले जाणार आहे. प्रत्यक्ष कर मध्ये बघा 2-3 कर प्रत्यक्ष राहणार आहे. त्यात पहिला आहे रे आयकर, त्याच्यानंतर आहे कंपनी कर किंवा महामंडळ कर. बघा यालाच म्हणते कंपनी कर किंवा महामंडळ कर. याचंच नाव म्हटलं तर कॉर्पोरेशन टॅक्स. हा डायरेक्ट आहे. आयकर, कंपनी कर किंवा महामंडळ कर. पुन्हा एक कर राहते लक्षात ठेवा, जो तुम्हाला डायरेक्ट मध्ये राहणार आहे तो लक्षात ठेवायचा आहे. जो जसं बघा आपण वस्तूची खरेदी विक्री करून जो काही पैसा कमवला जाते त्याच्यावरला म्हणते भांडवली लाभ कर. भांडवली लाभ कर. भांडवली लाभ कर सुद्धा आपल्याला डायरेक्ट टॅक्सेस मध्ये मोडला जाणार आहे. तर पहिला आयकर, दुसरा कंपनी कर किंवा महामंडळ कर, भांडवली लाभ कर तो सुद्धा राहणार आहे. आणि इनडायरेक्ट मध्ये जीएसटी, मनोरंजन सेवा कर, विक्री कर हा डायरेक्ट बघा इनडायरेक्ट टॅक्स मध्ये मोडले जाणार आहे. तर एक राहते डायरेक्ट, एक राहते इनडायरेक्ट. दोन्ही याच्यावर प्रश्न पडतात. इनडायरेक्ट मध्ये इकडचे आहे, डायरेक्ट मध्ये ते. समजलाय? अहमदनगर आणि गडचिरोली 2 वेळा जो आहे हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर वस्तू आणि सेवा कर तुम्हाला माहित आहे 101वी घटना दुरुस्ती 1 जुलै 2017 ती लागू झालेली आहे. विधेयक होते 122वे आणि समितीने सुचवला आहे विजय केडकर समिती 2004 जीएसटीची शिफारस करण्यात आलेली आहे. ऑप्शन नंबर 2 मित्रांनो याचं उत्तर राहणार आहे. चला पुढे. हा प्रश्न बघा रे, रत्नागिरी पोलीस 2018 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अप्रत्यक्ष करांचा भार कोणावर पडतो? मी आता सांगितलंय जे ग्राहक किंवा सामान्य लोकांच्या खिशातून पैसे भरले जातात तो कर राहते अप्रत्यक्ष कर, ज्याचा बोजा सरसकट ग्राहकांवर पडणार आहे. तर इथे ग्राहक ऑप्शन नंबर 3 जे लक्षात ठेवा यांच्यावरच बघा हा सरसकट बोजा पडत असते. अप्रत्यक्ष कराचा भार पडते तो आहे ग्राहक. याचं उदाहरण सांगितलं तुम्हाला मी जीएसटी. बघा रे जीएसटी या अप्रत्यक्ष कर आहे. आणि तुम्ही जर बघा कोणती वस्तू खरेदी करायला गेलो, उदाहरणार्थ जसं आपण सोने बघा रे, तुम्ही सोने जर खरेदी करायला गेले तर तुम्हाला 3% जो आहे टॅक्स जीएसटी म्हणून द्यावा लागणार आहे. मग तुम्ही गरीब राहू द्या, तुम्ही मिडल क्लास राहू द्या, की तुम्ही खूप श्रीमंत जरी असाल तरी सगळ्यांना 3% जे आहे ते पैसे भरावे लागतात. समजलं आहे का? मग तुम्ही टाटा, बिर्ला, अंबानी कोणी असले तरी ते 3% भरतात. आणि एखादी भिकारी व्यक्ती गरीब राहू द्या, कोणी पण राहू द्या, त्यांना सुद्धा 3% हा टॅक्स भरावा लागणार आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे अप्रत्यक्ष करांचा भार हा ग्राहकांवरच पडते. लक्षात ठेवा ग्राहक याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 3. 12चं जे उत्तर आहे मित्रांनो 3 राहणार आहे. रत्नागिरी पोलीसला आलेला आहे. चला पुढे नेक्स्ट. हा प्रश्न बघा, तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय? रत्नागिरी पोलीस 2017 प्रश्न आलेला आहे. अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी ते प्रश्नाला आहे अतिरिक्त, लक्षात आले, अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या कराला कोणती संज्ञा आहे? आता रेग्युलर कर हे राहणार का? नाही, रेग्युलर कर राहत नाही. त्याच्या पलीकडे कोणता कर तुम्हाला वाढवण्यात आलाय तो विचारण्यात आलेला आहे. याला म्हणते बघा सेस नाही, याचं नाव आहे अधिभार, सरचार्ज. बघा रे आता सरचार्जला सरळ लक्षात ठेवायचं, याला म्हणते करावर कर. लक्षात घ्या रे, सरचार्जचा अर्थ म्हटलेला करावर कर म्हणजे ते सरचार्ज. लक्षात ठेवा सरचार्ज म्हटलं तर करावर कर, याला मराठी शब्द आहे अधिभार. आता हा कर जर एखादी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आणि त्या कंडिशन मध्ये सरकारकडे पैसा राहत नाही, नैसर्गिक आपत्तीच्या कंडिशन मध्ये अतिरिक्त महसूल जर मिळवायचा असेल तर करावर कर आकारला जातो, ज्याला म्हणते अधिभार, सरचार्ज किंवा करावर कर. सेस म्हणजे होते रे आरोग्य व शिक्षण उपकर. लक्षात घ्या आरोग्य आणि शिक्षण उपकर म्हणजे होते सेस. हा सरसकट 4% सगळ्यांकडून वसूल करतात. सेस म्हणजे होते आरोग्य आणि शिक्षण उपकर म्हणजे सेस, अधिभार म्हणजे सरचार्ज ज्याला म्हणते करावर कर, आणि टोल तुम्हाला माहित आहे आपले जे रोड राहतात त्या रोडवर जो टॅक्स वसूल केला जाते त्याला टोल टॅक्स म्हणून ओळखलं जाणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या कराला अधिभार ज्याला सरचार्ज किंवा करावर कर म्हणून ओळखलं जाते. क्लिअर आहे? 13चं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. चला पुढे 14 नंबरचा बघा. हा प्रश्न बघा रे, मुंबई पोलीस भंडारा गोंदिया आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा जो आहे प्रश्न रिपीट झालेला आहे. हा पुन्हा प्रश्न बघा जीएसटी संबंधी आलेला आहे. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी यापासून सुरू झाली. कोणत्या तारखेपासून सुरू झाली त्याने प्रश्न विचारलेला आहे. 1 जुलै 2017. मी सांगितलंय तुम्हाला 1 जुलै 2017 बघा रे 101व्या घटना दुरुस्तीने लक्षात ठेवा मित्रांनो आपला जीएसटी नावाचा कर लागू झालेला आहे. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स.
1 जुलै 2017 121वी घटना दुरुस्ती विधेयक होतं. 122वे विधेयक जे आहे ते राहणार आहे. आणि 1 जुलै हा लक्षात ठेवा रे, जीएसटी दिवस म्हणून जो आहे दरवर्षी साजरा करतात. तर 1 जुलै हाच लक्षात ठेवा, जीएसटी दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाते. 10 पेक्षा अधिक वेळा प्रश्न आलाय, महत्वाचा आहे. जीएसटी वर तर वारंवार प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे. चला पुढे हा प्रश्न बघा. धुळे पोलीस 2016 ला प्रश्न आलेला आहे. जीएसटी हक्क प्रणाली अंतर्गत विभिन्न वस्तू यांचे वर लागणारा कराचा दर कोण ठरवतात? पंतप्रधान नाही, राज्य नाही, केंद्र नाही, जीएसटी कौन्सिल. लक्षात घ्या, जीएसटी कौन्सिल मित्रांनो ही काय करते, याचे दर ठरवते. आता काय यालाच म्हणते मराठीमध्ये पुन्हा एक नाव आहे जीएसटी कौन्सिल किंवा जीएसटी परिषद. बघून घ्या इथे पहिल्यांदा जीएसटी परिषद जर विचार केला म्हटलं तुम्हाला माहिती आहे, कलम माहीत असायला पाहिजे. विचारते डायरेक्ट, याची कलम कोणती आहे? 279A. भारतीय राज्यघटनेच्या कलम 279A नुसार जीएसटी परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि ही कलम जोडली बघा रे, 101वी घटना दुरुस्ती 2016. बघा 101वी घटना दुरुस्ती 2016 ने भारतीय राज्यघटनेत कलम 279A जोडण्यात आली. आणि कलम 279A मध्ये बघा जीएसटी परिषद जे आहे याची आपल्याला बघा स्थापना करण्यात आलेली आहे. कलम 279A. पुढे जीएसटी परिषदचा अध्यक्ष जो राहते, विचारते रे अध्यक्ष कोण आहे? तर तो राहते केंद्रीय अर्थमंत्री. लक्षात घ्या, केंद्रीय अर्थमंत्री जो राहणार आहे तो राहते जीएसटी परिषदेचा अध्यक्ष, केंद्रीय अर्थमंत्री. सदस्यामध्ये बघा, सदस्य जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवायचं, टोटल राहते 1 + 32 = 33. बघा एक अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री. 32 मध्ये बघा 31 राहते रे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश. लक्षात घ्या, घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांचे वित्तमंत्री. टोटल 28 + 3 टोटल 31. आणि एक राहते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री. या प्रकारे बघा याच्यामध्ये जो तुम्हाला सदस्य राहणार आहे. अध्यक्ष म्हटलं तर केंद्रीय अर्थमंत्री. जोडला कधी? 101वी घटना दुरुस्ती 2016 कलम 279A ने मित्रांनो बघा जीएसटी परिषदची स्थापना करण्यात आलेली आहे. आता या परिषदचं काम काय तर बघा, कोणत्या वस्तूवर किती कर लावायचा, किती प्रमाणात लावायचा, 5% लावायचा, 18% की 40% लावायचा, जीएसटी संबंधी काही बदल करायचा असेल मित्रांनो, हीच परिषद करते जीएसटी परिषद. म्हणजे जीएसटी मध्ये नवीन कर समावेश करायचा आहे, नवीन वस्तूवर लावायचा आहे, काही करू द्या. जीएसटी मध्ये कोणताही बदल करायचा असेल तर ते करणारी आहे जीएसटी परिषद. त्यासाठी तुम्हाला बघा 75% बहुमत आपल्याला इथे पॉसिबल पाहिजे. 75% बहुमतानेच हे निर्णय पारित केले जातात. या ठिकाणी बघा जीएसटी कौन्सिल मध्ये 75% बहुमत असलं तरच ते पारित होते, अन्यथा पारित केलं जात नाही. या प्रकारे परिषद राहते जीएसटी परिषद. कलम 279. ऑप्शन नंबर 4. जीएसटी संबंधी प्रश्न आहे, माहित पाहिजे. चला पुढे हा प्रश्न बघा रे, हा आता अतिशय सिंपल आहे. पुणे शहराला आला, नागपूर पोलिसला सुद्धा विचारून टाकलेला आहे. जीएसटी मध्ये यस कशासाठी वापरतात? ऑलरेडी माहिती आहे, यस म्हणजे होते सेवा. जीएसटीचा फुल फॉर्म बघा रे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मराठीमध्ये यालाच म्हणतो आपण वस्तू व सेवा कर. तर त्यामुळे बघा यस जो आहे सर्व्हिससाठी वापरला जाते, सेवा कर. ऑप्शन नंबर 3. 16चं जे आहे 3 नंबरचं प्रश्न उत्तर राहणार आहे. तर जीएसटी मध्ये यस कशासाठी वापरतात? सेवा सर्व्हिससाठी जो आहे यस वापरला जाते. आता जीएसटीवर ऑलरेडी आपण 3-4 वेळा याच्यावर बोललेला आहे, इथे काय जास्त वेळ खर्च करायची गरज नाही. जीएसटी तुम्ही पहिले बरोबर अंडरस्टँड करा, प्रश्न तिथेच विचारते. चला पुढे नेक्स्ट बघा. हा रायगड पोलीस 2018 प्रश्न येऊन गेलेला आहे. खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही? यांनी बघा कोणता कर प्रत्यक्ष कर नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा रे, आयकर आहे, महामंडळ कर आहे, हा सुद्धा आपला प्रत्यक्ष राहणार आहे. मी ऑलरेडी सांगितलं आहे 2 कर तुम्हाला प्रत्यक्ष होते, एक तर तुम्हाला आयकर सुद्धा प्रत्यक्ष राहिलेला होता. तसं बघा कोणता कर प्रत्यक्ष नाही तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. आयकर सुद्धा आहे, त्याच्यानंतर बघा महामंडळ कर सुद्धा आहे, जमीन महसूल सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष कर राहणार आहे, सेवा कर नाही, याला म्हणते सर्व्हिस टॅक्स. बघा रे, तुम्ही जीएसटीचा फुल फॉर्म जर बघितला, जीएसटी मध्ये होते वस्तू आणि सेवा कर. सेवा कर तिथे आला की नाही आला? पहिले जो आहे लक्षात ठेवा, सर्व्हिस टॅक्स वेगळा आकारला जात होता. आपण 101व्या घटना दुरुस्तीने लक्षात ठेवा सर्व्हिस टॅक्स आता बघा जीएसटी मध्ये वर्ग झाला. याला आता जीएसटी मध्ये वर्ग करण्यात आलेला आहे 101व्या घटना दुरुस्तीने.
101व्या घटना दुरुस्तीने याला जीएसटी मध्ये वर्ग केल्याच्या कारणाने हा जो कर आहे सेवा कर हा जीएसटी मध्ये गेलेला आहे आणि हा कर लक्षात ठेवा रे अप्रत्यक्ष कर आहे, लक्षात ठेवा. आता वेगळा कर राहिला का? तर नाही, हाच कर आता जीएसटी मध्ये वर्ग करण्यात आलेला आहे, वेगळा कर आलेला नाही. तर सेवा कर पहिले 2017च्या अगोदर वेगळा आकारला जात होता, आता वेगळा आकारला जात नाही, हा जीएसटी मध्येच वर्ग करण्यात आलेला आहे. तर आयकर डायरेक्ट आहे, महामंडळ कर डायरेक्ट आहे, जमीन महसूल कर सुद्धा तुम्हाला डायरेक्ट टॅक्स राहते, सेवा कर जो आहे तो डायरेक्ट टॅक्स राहत नाही. रायगड पोलीस 2018ला प्रश्न आलेला होता, महत्वाचा आहे. पुढे नवी मुंबई चालक 2021ला प्रश्न आलेला आहे. 8 सप्टेंबर 2016 रोजी अंमलात आलेली 101वी घटना दुरुस्ती कशा संबंधी आहे? पुन्हा जीएसटी वर प्रश्न, 101व्या घटना दुरुस्तीवरच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा रे, वस्तू आणि सेवा कर. तर वस्तू आणि सेवा कर संबंधीच बघा ही घटना दुरुस्ती राहणार आहे. 101वी घटना दुरुस्ती 2016 लागू होते, 1 जुलै 2017ला ही घटना दुरुस्ती लागू होणार आहे. 101वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा, वस्तू आणि सेवा करा संबंधी राहणार आहे. जनधन खात्यासाठी एक योजना आहे, प्रधानमंत्री जनधन योजना. प्रधानमंत्री जनधन योजना मित्रांनो बघा ही जनधन खात्यासंबंधी आहे. नोटबंदी तुम्हाला माहित पाहिजे रे, 8 नोव्हेंबर 2016, 8 नोव्हेंबर 2016ला बघा 500 आणि 1000च्या नोटा ज्या आहेत त्या बाद करण्यात आलेल्या होत्या. त्या होत्या 8 नोव्हेंबर 2016. 500 आणि 1000च्या नोटा आपण चलनातून काढून टाकलेल्या आहे. जनधन खात्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना आणि 101वी घटना दुरुस्ती बघा वस्तू आणि सेवा कर जे आहे या संबंधी 101वी घटना दुरुस्ती राहणार आहे. हा प्रश्न नवी मुंबई चालक जीएसटी वरच प्रश्न होता, सिंपल आहे. चला पुढे नेक्स्ट. हा बघा ठाणे पोलीस 2021ला प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष आहे. बघा इथे अप्रत्यक्ष आहे म्हणजे इनडायरेक्ट. अप्रत्यक्षचा अर्थ बघा इनडायरेक्ट असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे, तो कोणता? बघा 3 जे आहे इनडायरेक्ट आहे आणि एक म्हणते डायरेक्ट आहे, तो डायरेक्ट कर कोणता तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. डायरेक्ट बघा कस्टम ड्युटी, विक्री कर, अबकारी कर आणि उत्पन्न कर. तर डायरेक्ट वाला एकच आहे रे उत्पन्न कर, यालाच म्हणते आयकर. लक्षात ठेवा याचंच नाव आहे इन्कम टॅक्स. हे जे कर राहणार आहे आयकर किंवा इन्कम टॅक्स हा एकच कर असून लक्षात ठेवा हा डायरेक्ट कर राहणार आहे. पहिले उत्पन्न कर, आयकर, इन्कम टॅक्स. बघा उत्पन्न कर, आयकर, इन्कम टॅक्स प्रत्यक्ष स्वरूपाचा जो आहे हा टॅक्स राहणार आहे. एक राहते इनडायरेक्ट, एक राहते डायरेक्ट. तर डायरेक्ट टॅक्स जो आहे तुमचा उत्पन्न कर राहणार आहे. उरलेले 3 बघा रे, अबकारी कर, विक्री कर आणि कस्टम ड्युटी हे इनडायरेक्ट टॅक्स मध्ये राहते. इनडायरेक्ट मध्ये महत्वाचा पुन्हा जीएसटी. आणि तुम्हाला आताच सांगितलं इनडायरेक्ट टॅक्सच्या कराचा बोजा ग्राहकांवर पडतो. जे लोक वस्तू खरेदी करतात त्यांना हा कराचा बोजा भरावा लागते. तिथे ऑप्शन नंबर 4 तुम्हाला उत्तर राहणार आहे, लक्षात घ्या. चला पुढे हा प्रश्न बघा. पुणे शहर पोलीस 2021ला प्रश्न येऊन गेला रे, जीएसटी हा खालीलपैकी कोणता कर आहे? लक्षात ठेवा जीएसटी हा कोणता कर आहे? कृषी उत्पन्न नाही, उत्पन्न नाही, गुंतवणूक नाही, वस्तू आणि सेवा कर. लक्षात ठेवा त्यात बघा रे अप्रत्यक्ष कर जो आहे तो आपला जीएसटी राहणार आहे. तर जीएसटी जर म्हटलेला अप्रत्यक्ष कर हा जीएसटी राहणार आहे अप्रत्यक्ष कर. 101वी घटना दुरुस्ती 2016 लागू झाली 1 जुलै 2017 आणि जीएसटी जो आहे आपल्या देशामध्ये सुरू झालेला आहे. म्हणून दरवर्षी बघा रे 1 जुलै हा दिवस दरवर्षी आपण जीएसटी डे म्हणून साजरा करत असतो. क्लिअर आहे का? तर प्रश्न होता जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर. एक अप्रत्यक्ष कर जो आहे मित्रांनो हा राहणार आहे. हाच प्रश्न तुम्हाला जीएसटी हा खालीलपैकी कोणता कर आहे तो लक्षात घ्या. एक वस्तू आणि सेवा कर राहणार आहे आणि त्यातही तो लक्षात घ्या रे इनडायरेक्ट टॅक्स मध्ये राहणार आहे. तशा प्रकारे मित्रांनो बघा आजच्या या प्रश्नामध्ये आतापर्यंत जेवढे काही प्रश्न आले ते 20 प्रश्न कर प्रणाली नावाच्या चॅप्टरवर पडलेले आहे. ते सगळे प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा बघा इथे तुम्हाला काय होत आहे सर्वात जास्त प्रश्न जीएसटीवर पडताना दिसते. मी पहिले सांगितलं आहे जीएसटी नावाचा टॅक्स जो आहे तो डिटेलमध्ये करून ठेवा, त्याच्यावरच बऱ्यापैकी प्रश्न पडतात. आता मॅक्झिमम लोकांना असं वाटतं की 1 किंवा 2-3 प्रश्न येतात याच्यासाठी एवढं करायची गरज आहे का? मित्रांनो बघा रिझल्ट एका मार्क्सनं जाते. पोलीसवर त्यांना सगळे येणार, इकॉनॉमिक्स येत नाही. असे जर प्रश्न तुम्ही पीवायक्यूचे जरी पाहून गेले, पीवायक्यूवर नजर जरी ठेवून गेले तर या प्रश्नाचे किंवा या प्रश्नावर जे काही उतरलेले आहे किंवा याच्याशी निगडीत जे काही प्रश्न तयार होतात ते प्रश्न तुम्ही टॅकल करू शकता. समजलाय ना? त्या संबंधी लक्षात घ्या
का हे छोटे छोटे प्रश्न एक एक मार्क्स तुम्हाला जमा करणं आवश्यक राहणार आहे. क्लिअर आहे. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.